तसं अगदी इझीच झालं. माझ्या घरावरूनच गेली मुलं, त्यांना सकाळचा डबा पण देण्यात दिला, आता संध्याकाळचा डबा पण त्यांच्यासाठी आणलाय. त्यामुळे मी सोहळ्याच्या ऐवजी मी 2 मोठ्या बॅग्स घेऊन आईचं प्रेम, एक डबा आणि सगळीला काहीतरी विशिष्ट गोष्टी हव्या आपल्याकडून. त्यामुळे खूप गोड वाटतंय, घरगुती वाटतंय. नमस्कार, मी कस्तुरी सिने चित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर आपलं लहानपणाच्या अभिनेत्रीला बघून गेलंय. आज खरं तर 25 वर्षानंतर देखील ही अभिनेत्री तशीच आहे. मॅम, खरं तर मी शाळेत होते तेव्हापासून तुम्हाला बघते, पण जशा तुम्हाला मालिकेत बघायचं तेव्हा मी लहान असताना, आताही तुम्ही तशाच आहात. खरं तर लहानपणाचं तुमचं मालिकेत बघून गेलं. आज 25 वर्षांचा काळ भेटलाय आणि आपण त्या मंचावर आपलं इतकं मोठं नाव झालं. काय वाटतं तेव्हा अभिनेत्री? खूप सुंदर वाटतंय, कारण की एक छानशा कामाची सुरुवात झी झाली. त्या मालिकेची सगळ्यांचीच हृदय महाराष्ट्रामध्ये की जे प्रेम नाही करेल, त्यामुळे त्याचा एक भाग असणं. आणि आज तू जसं मला सांगतेस तसं कधी गेलं तरी अजूनही श्यामला म्हणूनच हाक मारली जाते. आणि मला खूप आनंद आहे, तू जसं म्हणतेस तसं की मी काही जणांचं लहानपण, काही जणांचं मध्यम वय मी सुखकर केलं, त्याचा मला खूप अभिमान आहे. आणि झीचा तेव्हा सुरुवात होती ती, आणि तेव्हा पण एका दिवसा सोहळा झाला असेल, पण तेव्हा काही लक्षात यायचं नाही असं माझ्या. पण आता दिमागदार सोहळा, प्रगती केली आहे आणि खूप वेगवेगळे कलाकृती लोकांच्या समोर, तर खूप अभिमान वाटतो. खरं तर अवॉर्ड स्पेशल मुवमेंट असते आपल्या. इतके वर्ष अवॉर्डसाठी अभिनेत्री म्हणून, आणि आजकाल तुम्हाला मोठी होत आहे, त्यांनाही अभिमानाची गोष्ट आहे. आपण त्यांचं छान वाटतंय. आणि चित्रगौरव आवश्यक पण आहे. त्याच्याने काय होतं की त्यांना त्याचा आनंदच वाटतो आणि त्यांना शाबासकी आणि प्राईज मिळालं. आणि आम्ही सुद्धा ओल्डीज आपण असं वाटतं की हा आम्ही अजून आहोत, आसपास आहोत म्हणजे. पण एक शिकण्यासारखी गोष्ट तुमच्याकडे. आणि आता तर जावई आणि लेक इथे मस्त अँकरिंग वगैरे करतात. खूप आम्हाला भारी वाटतं. तुम्हाला काय वाटतं आज जावई आणि लेक इथे आहे? अगदीदार वाटतंय म्हणजे, कारण की तसं अगदी इझीच झालं. माझ्या घरावरूनच गेली मुलं, त्यांना सकाळचा डबा पण देण्यात दिला, आता संध्याकाळचा डबा पण त्यांच्यासाठी आणलाय. त्यामुळे मी सोहळ्याच्या ऐवजी मी 2 मोठ्या बॅग्स घेऊन आईचं प्रेम, एक डबा आणि सगळीला काहीतरी विशिष्ट गोष्टी हव्या आपल्याकडून. त्यामुळे खूप गोड वाटतंय, घरगुती वाटतंय सगळं. आणि घर गणपतीला नॉमिनेशन मिळालं, खूप आम्हाला चांगलं चित्रपटात देण्याचं नॉमिनेशन मिळालं. असं प्रेक्षकांना मी हे सांगेल की मला नॉमिनेशन मिळालेलं आहे आणि आता उत्सुकता आहे की मला बक्षीस मिळणार. पण मला प्रेक्षकांनी ऑलरेडी बक्षीस दिलेलं आहे. मला कुठेही गेलं तरी घरात गणपतीच्या भूमिकेबद्दल किंवा मी आतापर्यंत केलेल्या भूमिकेबद्दल मला प्रेम मिळतं. असंच प्रेम राहू द्या, आशीर्वाद पण असतो. थँक्यू सो मच. थँक्यू.